नमस्कार मित्रांनो, माझं नाव पंकज वाघ आहे. आज आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन शिकतोय. यापूर्वी मी या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही निश्चित बघा. हा टॉपिक किंवा हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यास फार सोपी जाईल. ओके, तर आज आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन चा वापर ऍज अ ऍडजेक्टिव्ह कसा होईल किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे ऍज अ प्रोनाउन सारखे कसे आपण वापरतो ते आपण आज शिकून घेणार आहोत. ओके, तर चला समजून घेऊया. ओके, तर इथे आज आपण बघूया की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण त्याचा वापर कसा करतो. ओके, बघा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय. ऍडजेक्टिव्ह म्हणजे की असे शब्द जे तुम्हाला कोणीतरी काहीतरी अधिक माहिती देतात. ओके, जसं की बघा, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ओके, तर इथे या गर्लला डिस्क्राईब केलेलं आहे. गर्ल कशी, तर ती सुंदर आहे. तर हा जो ब्युटिफुल आहे हा त्या मुलीसाठी वापरलेला आहे. तर ब्युटिफुल जो ऍडजेक्टिव्ह आहे तो एका नाऊनच्या पूर्वी वापरलेला आहे की त्या मुलीचं वर्णन करण्यासाठी. ओके, डिस्क्राईब करण्यासाठी. ठीक आहे, असंच इथे अशाच पद्धतीने आपलं धीस दॅट दोज दीज हे सुद्धा वापर केला जाईल. याचा सुद्धा असाच वापर केला जाईल की जे कुठल्या तरी नाऊनच्या पूर्वी येतील. ओके, तर बघा, लक्ष द्या. धिस पेन इज माइन. ओके, धिस पेन इज माइन. पेन, हा ठीक आहे, पेन. पण हा पेन, ओके, इथे या धिसने ऍज अ ऍडजेक्टिव्ह काम केलेलं आहे. ओके, ऍज ऍडजेक्टिव्ह काम केलेलं आहे. ओके, पेन आहे. ओके, पेन आहे, पण हा पेन. ओके, हा पेन. धिस पेन इज माइन दॅट बाईक इज ओल्ड. ओके, तर इथे मी काय म्हटलेलं आहे की ती बाईक कशी आहे, जुनी आहे. तर इथे त्या बाईक साठी वापरलेलं आहे दॅट. दॅट बाईक इज ओल्ड. दीज पेन्स आर गुड. ओके, इथे प्लुरल असल्यामुळे मला इथे प्लुरल वर्ब घ्यावा लागला, हेल्पिंग वर्ब घ्यावा लागला की दिस पेन. या पेनला डिस्क्राईब करण्यासाठी इथे दिस हा ऍज अ ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण वापरलेला आहे. दिस तर हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेतच, पण त्याचा ऍज अ प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह कसं काम केलेलं आहे ते इथं दाखवलेलं आहे की जो एका कुठल्या तरी नाऊनच्या पूर्वी वापरल्या जाईल. ओके, तर दोज कार, दोज कार्स. ओके, दोज कार्स आर न्यू. ओके, दोज कार्स आर न्यू. तर इथे कार हा दूर आहे, जास्त आहे. कार दूर आहे, जास्त आहे. आणि तिथे मी कार, तर दोज. ओके, इथे इथे कार्स कशा, हा कार आहे, तर त्या कार. ओके, त्या कार. तिथे सुद्धा त्या कारसाठी हा दोज वापरला गेलेला आहे. तर इथे सुद्धा काय झालेला आहे, हा ऍज अ ऍडजेक्टिव्ह काम केलेला आहे. ओके, तर मला असं वाटतं की तुम्हाला इथे समजलेलं आहे. आता थोडं एक आणखी भाऊ, आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कसं काम करत, धीस आणि दॅट, दीज दोज यांचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कसं काम करेल. ओके, बघा, मी एक उदाहरण घेतो तुम्हाला. जस की शी इज अ गर्ल. शी इज अ गर्ल. शी इज अ गर्ल. ओके, इथे आपण काय केलेलं आहे, गर्लला एक पर्सनल प्रोनाउन दिलेला आहे आणि आपण हे वापरतो. ओके, पर्सनल प्रोनाउन आपण व्यक्तींना वापरतो. ठीक आहे, तर शी इज अ गर्ल. तर आपण हेही पाहिलेलं आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे ह्युमनला सुद्धा वापरता येतात. जसं की मी इथे असं म्हणू शकतो की धिस इज अ गर्ल. धिस इज अ गर्ल. ओके, धिस इज अ गर्ल. ओके, तसंच धिस इज अ बुक असं म्हणेल मी, असं चालतं. ठीक आहे, कारण की नॉन लिव्हिंग थिंग आहे.
पण मी असं नाही म्हणता येईल बघा की शी इज अ बुक, कारण की बुक हे नॉन लिव्हिंग थिंग नाही आहे, हे नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि तो ह्युमन पण नाही आहे. त्यामुळे इथे शी वापरत नाही. पर्सनल प्रोनाउन फक्त ह्युमन बिंग साठीच वापरले जातील. पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे कोणासाठी वापरले जातील? नॉन लिव्हिंग थिंग साठी सुद्धा वापरल्या जातील. म्हणून मी इथं धिस इज बुक, कळलं असेल की ही इज अ बॉय, तसंच धिस इज अ बॉय त्या मुलासाठी मी ही न वापरता धिस वापरलेला आहे. ओके, डायरेक्ट धिस वापरलेला आहे. तर धिस इज अ बॉय. ओके, जसं की मी मी असे उदाहरण देऊ शकतो की धिस इज पंकज, धिस इज पंकज, चालेल, असे चालतं. ओके, धिस धिस इज पंकज. ओके, किंवा एखादी आयडिया आहे किंवा त्यांनी मला सांगितली आणि मला जर म्हणायचं असेल की ओके हा ठीक आहे, दॅट इज करेक्ट, दॅट इज करेक्ट, दॅट इज करेक्ट, दॅट इज करेक्ट. ओके, मी असे म्हणू शकतो. किंवा मला आणखी म्हणायचं आहे की तुझे शूज छान दिसत आहेत. ओके, दीज लुक परफेक्ट. ओके, तर त्या शूजला मी डायरेक्ट बोललेलो आहे की दीज लुक परफेक्ट, दोज आर बुक्स, दोज आर बुक्स. ओके, याही पद्धतीने मी इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा वापर करू शकतो. मला असं वाटतं की तुम्हाला आता कळलेलं असेल की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन ऍज अ ऍडजेक्टिव्ह कसा वापर केला जातो किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा ऍज अ प्रोनाउन वापर कसा केला जातो. तुम्हाला जर काही डिफिकल्टी आल्या असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. धन्यवाद.